नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जमीन नाही का? इथे अर्ज करा. राज्य सरकारच्या शेती महामंडळाकडून तुम्हाला शेतजमीन. जाणून घ्या नियम व अटी. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. अनेकांना शेतजमीन नसते, पण शेतीची आवड असते. त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या शेती महामंडळाकडून शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्यात येते. दरम्यान सीलिंग कायद्यानुसार मोठ्या जमीनदारांच्या जमिनी सरकार जमा झाल्या. शेती सांभाळण्यासाठी स्वायत्त शेती महामंडळाची स्थापना करण्यात आली. हे महामंडळ राज्य शासनाचा अंगीकृत असून याद्वारे शेतकऱ्यांसोबत संयुक्त शेती केली जाते. सुरुवातीला शेती महामंडळाकडून शेती केली जायची, पण ती तोट्यात जाऊ लागल्याने संयुक्त शेतीचा मार्ग अवलंबला. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या जमिनी भाड्याने घेण्याची सोय उपलब्ध झाली. सध्या महामंडळाकडे सुमारे 18,000 एकर जमीन शिल्लक आहे. जमीन भाड्याने घेण्यासाठी काय करावे? शेती महामंडळाकडून सध्या 41,000 एकर शेतजमीन भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी साधारणतः 23,000 एकर शेतजमीन 10 वर्षाच्या कालावधीसाठी भाड्याने दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना 10 वर्षाचा करार संपला आहे, अशी शेतजमीन पुन्हा महामंडळाकडून ताब्यात घेतली जाते आणि पुन्हा निविदा काढून जे शेतकरी जास्त भाडे देतील त्यांना भाडे करारावर दिले जाते. सरकारच्या mahatenderers.gov.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र शेती महामंडळ या विभागांतर्गत शेती भाड्याने देण्याच्या निविदा निघतात. निविदा निघाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे. पाणी व्यवस्था, माती, रस्त्याची सोय, लाईटची सोय अशा गोष्टी तपासून निविदा भरणे आवश्यक आहे. निविदा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबंधी अधिक माहितीसाठी शेती महामंडळाशी संपर्क करावा लागतो. निविदेमध्ये शेतजमिनीची ही माहिती असते. शेती भाड्याने देण्याच्या निविदेवर शेतजमिनीचा पत्ता, गट नंबर, नकाशा, पाण्याची सोय, रोड, जमिनीचा पोत, आसपास कोणती पिके घेतली जातात अशा गोष्टींचा समावेश असतो. त्याचबरोबर नकाशा आणि सातबारा सोबत जोडलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा अंदाज येतो. या घटकांना करता येतो अर्ज. शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था बिगर शेतकरी शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्ज करू शकतात. शेती महामंडळाचे नियम व अटी. शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी अर्जदारासंबंधी महामंडळाचे कोणतेही नियम नाहीत, पण जमीन भाड्याने घेतल्यानंतर ज्या अवस्थेत होती त्या अवस्थेत महामंडळाला परत करावी लागते. भाड्याने शेतजमीन घेतल्यावरच्या अटी. शेतात लागवड होणाऱ्या पिकासंदर्भातील माहिती महामंडळाला देणे बंधनकारक असते. 10 वर्षापेक्षा जास्त काळ चालणारे पिके घेण्यास बंदी असते. संबंधित जमिनीवर आपल्याला घर, बंगला, शेड किंवा कायमस्वरूपाचे कोणतेही बांधकाम करता येत नाही. या जमिनीवर फक्त पिकांची लागवड करता येते. कोणताही व्यवसाय, प्रक्रिया, उद्योग करण्यास मनाई असते. संबंधित क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अधिकारी असतात. शेतीच्या सुरक्षेसाठी सरकारचे सुरक्षा रक्षकही काम करतात, त्यामुळे अतिक्रमण होत नाही. जमीन भाड्याने घेतल्यानंतर शेतकरी त्या जमिनीमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेततळे, बोरवेल, विहीर खोदू शकतात. शेती पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळावे हा त्यामागील हेतू असतो. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.